मंडळी, गावाकडची चव ह्या YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज रथसप्तमीचा दिवस आहे, तर सडा झालेला आहे। आता आपण रांगोळी घालून सूर्याचं दुपान घालायचंय। 7 दिवसाचा उपवास झालेला आहे। आता असा सूर्याचं काढायचं, आपल्याला रांगोळी घालायची, एका साईडला दुपान घालायचंय। असं सूर्याचं चित्र काढायचं आपल्याला। रांगोळी घालते। ह्या अशा गवऱ्या आणलेल्या इथं, ह्या गवऱ्या आपण असं मोडून सूर्याचं जे आपण रांगोळी घातली सूर्याच्या चित्राची, त्याच्याकडं आहे ना आपल्याला असं हे दुपान घालायचंय। आणि पारंपरिक पद्धतीने का नाही आपल्याला दूध वतू घालवायचंय। रथसप्तमीच्या दिवशी का नाही दूध वतू घालावत्यात, म्हणजे उपवासाचा शेवटचा दिवस असा मानला जातो। त्या पद्धतीने आपल्याला असे ह्याच्यामध्ये असा ना हा विस्तू टाकायचा आहे आपल्याला। आणि जी संक्रांतीला जी गुंडगी घेतात ना, ती ह्याच्यामध्ये दुपत घालायची आपल्याला परत तापवायला। आता हे गवऱ्या अशा दुपल्या जातात। आता ह्याच्यामध्ये मी गुंडगी घालते। आता ही तापून घेतलेली गुंडगी आहे ना, आता आपण ह्याच्यामध्ये अशी परत एक वेळ तापाय ठेवायची आणि हे दुकान आपल्याला असं त्या पद्धतीने घालायचं। आता आपल्याला सूर्याची पूजा करायची। बघा मंडळी, आमच्या आईची सगळी आता पूजाची तयारी झालेली आहे। आता आमची आई सूर्यनारायणची पूजा करून घेते। आता हे रथसप्तमीचा दिवस आहे। आता आपण शेवटचा दिवस आहे उपवासाचा। नाही, हे सूर्यनारायणाचे एक सूर्य काढलेला आहे आणि गुंडगी दुपत घातलेली। पारंपरिक पद्धतीने का नाही आपण दूध वतू घालवायचे आणि सूर्याची पूजा करायची। तर सगळ्यात आता आपण ह्या श्रीकृष्णाची मूर्ती अशी मांडायची आणि गणपती म्हणून आहे ना त्याच्याकडे असं तांदूळ टाकून इथं अशी सुपारी मांडायची आणि ही पूजा आपल्याला करायची। इथे नारळ असा मांडायचा आहे, कारण आपल्याला नंतर नारळ सुद्धा फोडावं लागणार आहे। आता मी सूर्याची पूजा करते। सगळ्यात अगोदर आहे ना मी सूर्याच्या ह्याला हळदी कुंकू वाहून, हळद कुंकू, गुलाल बुक्का आणि 7 दिवसाचा उपवास असल्यामुळं ना तीळ तांदूळ हे व्हायचं असतं, कारण आजपासून सूर्य रथात बसलेला आहे आणि तो आज 7 दिवस तीळ वाढत असतो आणि आज पूर्णपणे तो सूर्य रथात बसलेला आहे। तर ह्या गुंडगीमध्ये ना आपण असं हळदी कुंकू टाकायचं। तांदूळ टाकायचं आणि असं हे दूध वतायचं। बघू शकता असं दूध वतू घालवायचं आपल्याला। आता आपण सूर्याची पूजा करून घेऊ।
शिलवायचे आपल्याला इथं. नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं. कृष्णाच्या मूर्तीला सुद्धा आपल्याला हे सगळं लावायचं. चल की तू पण ये. सूर्य हा नारायणाचा अवतार असल्यामुळे ना ह्या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. आणि असं सूर्याला ओवाळलं जातं सगळे तीळ तांदूळ वाहून. ओम सूर्यदेवाय नमः. ओम सूर्यदेवाय नमः. ओम सूर्यदेवाय नमः. आता आपल्याला ना आज ना हा खरं तर शिऱ्याचाच नैवेद्य असतो, तरी पण आपण पुरणपोळीचा आणि शिऱ्याचा नैवेद्य केलेला आहे. आता हे आपण नैवेद्य असा सूर्याला दाखवायचा आहे. ना आणि ह्या पुरणपोळीचा सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आता आपल्याला नारळ फोडायचा आहे. दादा आमचा नारळ फोडतोय बघा. चला चला आम्ही पण आता पूजा करतो. पहिल्यांदा मी दूध घालवतो. दादा आधी हळदी कुंकू व्हायचं. हळदी कुंकू व्हा त्या गुंडगीमध्ये. हा आणि आता त्या गुंडगीत नाही दूध ओतू घालवायचं. दूध ओतायचं. हा पद्धतीने बघा असं त्याच बाजूला गेलं. आता नारळाची पूजा करून नारळ फोड. सगळ्यात अगोदर असं पाणी टाकायचं नारळावरती. आता हळदी कुंकू व्हा. आता थोडा नारळ. अरे वा. हो 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 हो. चारी बाजूला शिपडायचं पाणी. पाणी यार त्याच्यात अजून तुकडं काढायचं दादा. वल्ला नारळ आहे.
चला मंडळी, आमची जर आजचा रथसप्तमीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. परत भेटूया पुढल्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.